मुमरा वालों, इस बकरा ईद 2025 अपने बकरों का फीड P&S एग्रो से ले, चाहे पत्ती हो या भूसा, सब मिल जाएगा इनके पास। इनका मिक्स फीड P&S स्टार्टर और G10 आपके बकरों का वजन बढ़ाएगा। और भी कई किस्म के दाने हैं। अगर बकरों को सजाना संवारना हो, अलग अलग किस्म के बेल्स, घुंघरू, भावकरकड़ी, सब कुछ मिल जाएगा। साथ ही साथ बकरों को टॉनिक पिलाना हो या मल्टीविटामिन, लीवर, कैल्शियम, वेट गेन पाउडर और डाइजेस्टिव पाउडर, सब अवेलेबल है। बकरों को खाना खिलाना, चारा खिलाने के लिए ट्रेज अवेलेबल है। पानी पिलाने के लिए बड़े छोटे वाटर ड्रिंकर हैं। होलसेल या रिटेल ऑप्शंस भी अवेलेबल है P&S एग्रो में। तो ये साल बकरों के लिए शॉपिंग P&S एग्रो से करें। P&S एग्रो की लोकेशन है मुमरा कल्याण पट्टा नियर इंडियन ऑयल पेट्रोल पंप के आगे। थाने रेलवे स्टेशन पर फैली अव्यवस्था के खिलाफ मनसे का आंदोलन, 4 दिन का समय देकर अध्यक्ष अविनाश जाधव ने दी रेलवे प्रशासन को चेतावनी। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष ठाणे तथा पालघर के जिला अध्यक्ष अविनाश जाधव को कुछ दिन पहले ठाणे रेलवे स्टेशन पर फैली अव्यवस्थाओं को लेकर शिकायतें मिली थी, जिसके चलते बुधवार 28 मई को वो अपने मनसे की पूरी टीम के साथ ठाणे रेलवे स्टेशन पहुंचे और उन्होंने यहां पर दौरा भी किया और साथ ही आंदोलन भी किया। रेलवे अधिकारियों से, स्टेशन मास्टर से उन्होंने इस संबंध में बातचीत भी की। किस तरह से यहाँ पर अव्यवस्था फैली हुई है, उस बारे में क्या कह रहे हैं अविनाश जाधव और रेलवे अधिकारी या स्टेशन मास्टर से क्या उनकी चर्चा हो रही है, वो सब हम दिखाते हुए अंत में मीडिया से बात करते हुए क्या बोले अविनाश जाधव, सुनिए। General Mobile, second, third, B5, 4, 6, B2, 7, B1, 8, A1, 9, S10, 10, S9, 11, S8, 12, S7, 13, S6, 14, S5, 15, S4, 16, S3, 17, S2, 18, S1, 19, General Mobile, 20, 21st, इंजिनियर येतील त्यावेळेला आम्ही पहिली बाथरूम का बंद थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. काहीतरी कोणतरी सोशल याने तोडफोड केलेली आहे आणि तुम्ही चालू केले तोडफोड केले, मग रेल्वे प्रशासन काय करतो? त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत ना आपल्याकडे, त्या माणसाला का नाही आपण अरेस्ट केली? आज तुम्ही मला एक सांगा, एखाद्याला इमर्जन्सी बाथरूमला जायला लागतं, अहो नाही साहेब, रेषे बंद आहेत, 10 नंबरचा बंद आहे, कितीतरी बंद आहेत बाथरूम, बऱ्यापैकी सगळे बंद आहेत. घाणेला पण आहे ना त्या ह्याच्यावर की माणूस जाऊ नाही शकत. आता कसं आहे, मी आता फोटो आले ते बघा, तुम्हाला फोटो काढलेले, लोक अस्वच्छ, आम्ही स्वच्छ करतोय, कंटिन्यू चालू आहे. आता हे बघा, सकाळचेच फोटो आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवतो. सकाळी तुम्ही बाथरूम स्वच्छ करून घेतलेत आमच्या त्या ह्याच्याकडनं. दिवसातून किती वेळा साफ करतात? 2-3 वेळा साफ होतात ते. आता कसं आहे, आज कसं आहे, हे पाऊस पडत असल्यामुळे. मला एक सांगा, या सगळे जे टेंडर असतील साफसफाईचे वगैरे, मग कोणाच्या भरोशावर येतील? आता मी करून घेतोय. म्हणजे प्रशासनाने हे सगळं हेच नाही करत आहे, चालू आहे, त्याचा प्रोसेस चालू आहे. मध्यंतरी काय झालं, थोडं म्हणजे दबाव आला की हे काय म्हणतात त्याला, ते कलेक्शन होत होतं, लोक 2 रुपये मागत होते म्हणून त्याच्यामुळे त्यांची जी जुने टेंडर आहे ते बंद केले आणि आता नवीन टेंडरचं प्रोसेस चालू आहे. आता हे कधीपर्यंत सगळं सुरू होईल, व्यवस्थित कधीपर्यंत होईल? प्रशासनाला तुम्हीच तर प्रशासन आहात. मी त्यांचा कोऑर्डिनेटर आहे, मी इथे आहे. आम्ही कोणाला कोऑर्डिनेशन करायचं? ते सिनियर डीसीएमला करा, कारण त्यांच्या. पण ह्या स्टेशनचा प्रमुख कोण आहे? मी आहे. मग मी कोणाकडे जाणार? माझ्याकडे आहे. मग तुम्ही जबाबदार आहे सगळ्या गोष्टी, तुम्हीच उत्तर द्यायची. खरं या पत्राचं काम न झाल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. न झालेल्याची जबाबदारी आहे, जबाबदारी मी त्याच्याशी पत्रव्यवहार करतोय, चालू आहे. त्यांचा पत्रव्यवहार होईपर्यंत महिलांनी ते भिजत राहायचं नाही, असं काही नाही, भिजत राहायचं नाही. आता अवकालीन पाऊस आहे. अवकालीन पाऊस नाही आहे साहेब, अहो साहेब, मान्सून आला, यावेळेला 8 दिवस आधी आला मान्सून. आता तुम्हाला विचारून मान्सून यायचं का? तुम्हाला विचारून यायचं मान्सूननी की तुमची तयारी झाली, आता येऊ का आम्ही, असं विचारायचं का?
कसं सांगा, म्हणजे याच्यापुढे आम्ही कळू त्यांना की विचारा प्रशासनाला की बाबा तयारी आले का तर येतो, नाही तर येत नाही, थांबतो 8 दिवस. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कसं आहे की हे जे बघा आमच्या रेल्वे प्रशासनाकडनं पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. हा जो आता तुम्हाला माहिती आहे की जो 5 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तो अगोदर जो आहे तो फक्त छोटा होता. ऐकून घ्या, छोटा होता प्लॅटफॉर्म, बरोबर आहे ना. त्याचा वाईड केलेला आहे, म्हणजे तो गेल्या वर्षी ऐकून घ्या, गेल्या वर्षी पूर्णपणे आहे का? हो बोलतो, पूर्णपणे वाईड केलेला आहे. जो जवळजवळ 700 मीटर वाईड केलेला आहे. प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही उलट आम्हाला आणि हायकोर्टाच्याच एका जाधव यांच्याकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसोबत फलक 5 जे आहेत त्यानंतर जो आहे तो मनसे दिलेला आहे. अधिकाऱ्यांना भेटले जीवाशी खेळते की काय असा सवाल उपस्थित होतोय. 2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन मधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी भिजावं लागतं. ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात. सो म्हणून आम्ही काल पाहणी दौरा केला, तर आम्हाला निदर्शनात आलं. आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाणा स्टेशनचं महत्वाचं स्टेशन आहे, तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 300-400 मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही. 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्वाच्या ट्रेन थांबतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचीच परिस्थिती नाहीये. तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जा, 2 ला जा, वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय, लोक भिजतायत, पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहित नाहीये. अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की 2 पत्रे एका तारेने बांधलेत. उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो. एखाद्या चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात? सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे. जर पुढच्या 4 दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल. एकत्र आले तर तरी दोघांमध्ये ताकद काय, एकीकडे 0 तर एकीकडे 20 आमदार आहेत. मग कशाला दखल घेता? आमची दखल कशाला घेता? भीती कसली आहे मग? आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा. हेच राज ठाकरे होते की जी तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही. खास नारायण राणे आता उतरलेले आहेत, राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे. मी सांगतो तुम्हाला, हे दोघेही भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल, तुम्ही काय या सगळ्या आगीमध्ये तेल टाकलं.